नारायण महाराज हे करते. आणि फार मोठा असून तो मी वनवासाला निघलेला असताना त्यानं मला सहकार्य माझी सेवा म्हणून तो माझ्याबरोबर आलेला आहे. तरी फार म्हणजे त्यानं माझ्यासाठी कार्य केलेलं आहे, म्हणून मी त्याच्याशिवाय एक क्षणभर जगू शकत नाही, असं सुसेन वैद्याला प्रभुराम बोलते. वचन ऐके सुसेना लक्ष्मणे वेचलिया प्राणा मद चाल नाही निज प्राणा येना जना काही चाल. हां, मला हे सुसेना जर लक्ष्मण नाही उठला, सावध नाही झाला, तर मला माझ्या प्राणाची काहीही चाळ नाही, मला त्याची आवश्यकता नाही, मी मरण. पण बाबा ती काय कर की तू सुसेना एवढं त्याला सावध कर, असं प्रभुराम बोलतात. बुडाले धैर्य वीर्ये बुडाले माझे परमेश्वरे बुडाले येस सर्व बंधुसमये वांतरला. हां, सांगितलं की हे सुसेना की मला लक्ष्मण जर मिळाला, तू जर त्याला त्या संकटातून या व्यथेतून मुक्त केलंस, तर मला बाकीच्या कोणत्याच गोष्टीची आवश्यकता नाही, असं प्रभुराम सांगतात. माझ्या जीवाचा जीव म्हणजेच लक्ष्मण आहे, आणि त्याला मात्र बाबा तू नीट काळजीनं त्याची तपासणी कर, काय झालंय काय नाही ती मला सांग बाबा, असं म्हणतात. बुडाली माझी घरती कीर्ती बुडाली माझी शौर्य शक्ती बुडाली माझी परमख्याती बंधुनिश्चिती. अरे बाबा सुसेना, जर हे बघ, जर नाही याला सावध केलंच तर माझी एवढी जी काही पराक्रम आहे, मी जी काय असा शूरवीर आहे, माझ्याकडे जेवढे पुरुषार्थ आहेत ती काहीसुद्धा कामाचे नाही तर बाबा. कारण का लक्ष्मण नाही जर उठला तर साऱ्या गोष्टी व्यर्थ आहेत. म्हणून तू लक्ष्मणाची काय काळजी घे, तपासणी कर, काय झालंय, दवा पाणी काय द्यायचंय ती मला सांग बाबा लवकर. नेत्रा येतसे अंधारी गात्रे कापती थरथरी धनुष्य न धरवे करी धीर निर्धारी न धरवे. हां, मला धीर धरू वाटत नाही, मला कुठलं काम करू वाटत नाही. मी जर धनुष्य हातात घेतलं तर हात थरथर कापतोय म्हणते, म्हणजे माझी विकळ अवस्था झाली. या लक्ष्मणाला पाहिल्यामुळं माझा प्राणात प्राण राहिलेला नाही आत्म्यात, म्हणजे असं दुःख मला झालंय. सुसेना या दुःखातून तू मला मुक्त कर, मार्ग काढ, असं सुसेन वैद्याला प्रभुराम विनंती करतात. प्राण जाती विकळ मती समरयाळू माळ वाचा जातसे बरळ शरीर चळचळ कापत. माझं शरीर चळचळ कापत आहे, माझी जी बुद्धी ती बरळ बरळ अनंत बरळ बरळती बरळ, तसं ना माझी बुद्धी बरळ पळ, मला काही सूचना असं झालंय काही नाही, मला कुठलं कार्य करता येणार. सुसेना अगोदर या लक्ष्मणाला सावध कर बाबा, असं म्हणतात. आता मदयुद्धाचे कार्य कोण येस कोण घे आपण कोण कार्य बघून रावण बंधू लक्ष्मण अंतरला. आता लक्ष्मणच माझ्यापासून अंतरलाय तर कुठलं युद्ध आणि कुठला पराक्रम, कुठला जय, आणि काय त्या रावणाला मारायचंय आणि काय करायचंय, आता कुठल्याच गोष्टीत मला रस नाही. कारण लक्ष्मण सावध झाला तर मला सर्व मिळतंय, आणि तो जर नाही सावध झाला तर माझ्या कुठल्याच कार्याचा कुठलाच अर्थ राहणार नाही. चाळ नाही विजयवरती चाळ नाही ग्रती गती चाळ नाही यश कीर्ती बंधू निश्चिती अंतरला. भाऊ अंतरल्यामुळं, लक्ष्मण अंतरल्यामुळं मला यश, कीर्ती, औदार्य, जी काही ईश्वराचे 6 गुण आहेत देवाकडं, ते 6 गुण माझ्याकडं आहेत, पण त्या 6 गुणाचा यावेळी काहीही उपयोग नाही. माझा लक्ष्मण माझ्यापासून दुरावलाय, म्हणून प्रभू रामजी दुःख करतात. सीताची चाल कोण उभ्याच मी सांडील प्राण या जिण्याचे सुख कोण बंधू लक्ष्मण अंतरला.
लक्ष्मण जर माझ्यापासून अंतरलाय तर या जीवनात जगून सुद्धा उपयोग नाही आणि कुठल्याच गोष्टीत सुख समाधान काहीही नाही, आनंद नाही, अशी माझी अवस्था झाली. बाबा सुशेना, तू याच्यातून काहीतरी मार्ग काढ, असं प्रभुराम या सुशेन वैद्याला विनंती करतात. वाचक सूचक नवीन आहे, परत कथा बंद ठेवायची नाही. ही सर्व वाचक सूचकाला नम्र विनंती, चालू ठेवायची कथा. रामचंद्र भगवान की, पवन सोत हनुमान महाराज की जय. जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की, श्री गुरु वेंकट स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री रामचंद्राय नमः. धाव पावरे लक्ष्मणा कातरी तो श्री प्रयाना, मद सोडोनी दिन वदना कोण्या स्थाना जातोश. प्रभु रामचंद्र भगवान की जय. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम्, एकं नित्यं यमलमचनं सर्वादि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. बुद्धिदाता श्री गणेश भगवान, ब्रह्मांड नायक मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र भगवान, रामभक्त हनुमान यांच्या चरणी नतमस्तक होऊन पवित्र अशा रामायण ग्रंथाला वंदन करून तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या चरणी नतमस्तक होऊन भावार्थ रामायण आणि भावार्थ रामायणातील युद्धकांड आणि या युद्धकांडातील 44 क्रमांकाचा अध्याय आणि शक्तीतला दुसरा अध्याय या ठिकाणी आपण श्रवण करतो. परंतु या ठिकाणी कथेचं अनुसंधान ब्रह्मांडाचा नायक भगवान रामचंद्र प्रभू या ठिकाणी एक वनचर वानर पाले खाणारे राजा सुग्रीवाला आणि सगळ्याच्या समोर सुशेनाला बोलू लागला. ए सुशेना, अरे माझा बंधू लक्ष्मण या ठिकाणी रणभूमीवर पडतोय, माझा भाऊ जर संपला तर माझ्या जीवनाला काय अर्थ आहे बाबा, असं रामचंद्र प्रभू बोलू लागले. बरं वनी मी पिडला शिरे उपवासी, म्हणून रुसून रे जातोश. युद्ध करिता बागलाची, म्हणून जाशी दिसावया. भगवान रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला मांडीवर घेतलंय, मुंडकं मांडीवर ठेवलंय. या ठिकाणी असताना रामचंद्र प्रभू म्हणतात, ए लक्ष्मणा, अरे माझ्या बरोबर वनात आलाच बाबा, वनात येऊन माझ्या बरोबर असताना मदत केली, नाना प्रकारचे युद्ध केले, मोठमोठ्या शत्रूला तू मारलं आणि मला सोडतो का रे लक्ष्मणा, आणि मला टाकून जातो का लक्ष्मणा, अशा प्रकारचं रामचंद्र प्रभू विवळ होऊ लागले. बरं भगवान रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला हात असताना मांडीवर डोकं घेतलं. ए बाबा, ए बंधू, ए लक्ष्मणा, अरे इंद्रजितासारखा महामोठा वैरी, महामोठा युद्धात तो रणभूमीवर मारला. अरे त्याला मारता मारता तुला शीण आला का, त्याला मारून मारून तू थकला का लक्ष्मणा. अरे बाबा, माझी सीता तुला वाईट बोलली, सीतेने तुझा अपमान अवमान केला म्हणून तो आबोला धरला का, म्हणून लक्ष्मणा रुसलायस काय, मला सोडून जातोय का, अशा प्रकारचं रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणाला बोलू लागले. बरं लक्ष्मण ये रे परतोनी मज भेटी दे रे, मजवरी रुसला शिकारे दोघेही वणीचे सांगा.
भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात लक्ष्मणा, ए लक्ष्मणा, लक्ष्मणा ये रे ये रे, हे लक्ष्मणा ये ना बाबा ये, जाऊ नको रे लक्ष्मणा. अरे या वनामध्ये आपण दोघंच एकामेकाला आहेत रे. अरे माझ्या बरोबर तू आला, वनामध्ये दोघंच आहेत आणि मला अनाथ केलं का लक्ष्मणा. अरे लक्ष्मणा ये ना बाबा, दूर जाऊ नको रे. असं रामचंद्र प्रभू अगदी बंधूसाठी रडू लागले. बरं उदविन लगे जीवन सर्व तान शेविरे अन्न न करी आयो जागमन उभ्या प्राण सांडिना. लक्ष्मणा लक्ष्मणा तू जर नाही ना आला, तू जर मला नाही ना बोलला लक्ष्मणा, मी माझा प्राण जाग्यावर सोडीन रे. माझा उभ्यानं शरीर इथं टाकेल, मी जागशी जाग्यावर प्राण देईल. लक्ष्मणा मी अविद्येला जाणार नाही. नाही लक्ष्मणा असं रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी बोलू लागले. बरं सीतान लगे मज सर्वता काय तोंड दाखवो त्या भरता. काय उत्तर देऊ तिघे माता बंधू सर्वता अंतरला. काय उत्तर देऊ तिघी माता बंधू सत्वर अंतरला. रामचंद्र प्रभू म्हणतात हे लक्ष्मणा, सीता मला आता लागत नाही. नवे नवे सीतेची मला गरज नाही. माझा भाऊ सीता नाही, तिथं मला पत्नीचा काय या ठिकाणी भाव आहे. अरे या ठिकाणी असताना मी कसा जाऊ अविद्येला. कौशल्या सुमित्रानी काही काही मातेला कसं तोंड दाखवू लक्ष्मणा. अशा प्रकारचं रामचंद्र प्रभू अगदी आपल्या बंधूसाठी त्या लक्ष्मणासाठी अगदी दुःख करू लागले. बरं आय शत्रुघ्न मज पुशल जेव्हा काय मी मुख दाखवू तेव्हा गेला सर्व सुखाचा बोलावा जीवी जीवा कांत. गेला सर्व सुखाचा वला जीवी जीवी अकांत. रामचंद्र प्रभू म्हणतात हे लक्ष्मणा लक्ष्मणा, अरे बाबा मी जर अविद्येला गेलो ना, माझ्या बंधूला शत्रुघ्नाला कसं तोंड दाखवू. तो गेल्या गेल्या विचारेन दादा दादा लक्ष्मण कुठे, काय सांगू त्या शत्रुघ्नाला. अरे या ठिकाणी माझा जीवीचा ओलावा, माझा जो प्राण आहे तो म्हणजे लक्ष्मणा तू आहेस. काय माझ्या जीवनाला अर्थ आहे बाबा, असं रामचंद्र प्रभू बोलू लागले. बरं लक्ष्मणे मोकलिले रणे कोणाची राणी जिण्याच्या. याला म्हणायचं पश्चाताप. बरं का, अनुताप आणि पश्चाताप आणि वैताग वेगळा. या ठिकाणी अनुताप झाला रामचंद्र प्रभूला, सन्याताप झाला नाही, अनुताप झाला. अरे या ठिकाणी माझा भाऊ जिथं नाही, लक्ष्मणच नाही, तिथं या जगण्याला आणि वागण्याला काय अर्थ आहे. अशा प्रकारचं बोलू लागले. वक्षस्थळ पिटी हाते डोई पिटी धरणीचे विकळ जात सर्व सामर्थ्य सुशेने ते धरी येल्या. सुशेने ते धरी येले. मग मात्र त्या ठिकाणी असताना प्रभू रामचंद्र छातीवर हाणून घेऊ लागले. अरे लक्ष्मणा लक्ष्मणा, आता माझा प्राण मी ठेवणार नाही. म्हणून आता असणारे रामप्रभूचे हातपाय विकळ झाले, सर्व शरीर गात्र विकळ झालं. रामचंद्र प्रभू घायल झाले. पुढे काय झालं बरं. महामेरू कडाडीचा की धवऱ्याचा रे स्तंभ पडता की तारू समुद्री बुडता झाला रात्रेचा सुशेना. असो या ठिकाणी असताना या ठिकाणी असताना म्हणू लागले धैर्याचा खांब पडावा. या ठिकाणी म्हणले जसं असताना दुःख व्हावं, त्या ठिकाणी असताना रामचंद्र प्रभूचं धैर्य खचलं. मरत अमृत पान की दुकाळी मिष्टान की वर्षणी वर्ष घन तेवी वचन सुशेनाच्या. देवी
ऐ वचन सुशेनाचे. वैद्यराज सुशेन रामचंद्र प्रभू जवळ आले. रामचंद्र प्रभूच्या हाताला धरलं. हे भगवान रामचंद्र प्रभू, तुम्ही देव आहात, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, माझ्या सांगण्याकडे लक्ष द्या. रामचंद्र प्रभूला बोलू लागला. दृष्टांतानं सांगितलं, बाबा भूक लागलेल्या माणसाला दुष्काळामध्ये अन्न नाही आणि पंचपक्वानाचं असतं त्या ठिकाणी ताट समोर यावं, किंवा मराय लागलेल्या माणसाला अमृत प्राप्त व्हावा, आणि तेवढा आनंद त्या सुशेनाच्या बोलण्यातून प्राप्त होऊ लागला म्हणतात. स्वामी रघुनंदन तू सर्वदार पै सावधान बंधू कैवल्य वासना झालं जनी मना धरी तोष. सुशेन वैद्य भगवान रामचंद्र प्रभूला बोलू लागले, हे भगवान रामचंद्रा, तुम्ही देव आहात, तुम्ही सावध आहात, तुम्ही या ठिकाणी बंधू लक्ष्मण या ठिकाणी असणार त्या बंधूसाठी आणि त्या लक्ष्मणासाठी जे काही दुःख करता, जे काही ओळ होता, हे तुमच्या बाजून योग्य नाही रामा, असं सुशेन बोलू लागला. उभा राहुनियाच्या मुमुखाशी चिंतेने वाण हृदयी घेशी, त्याने अत्यंत दुःखी होशी, आयशे मानशी न धरावे, आईशे मानसी न धरावे. या ठिकाणी असणार राजा असणार त्या ठिकाणी सुशेन वैद्य रामचंद्र प्रभूला बोलू लागला, रामा तुम्ही कसे आहात, सर्वज्ञ आहात, अंजनी मानसी धरशी, विकळ का होता, दुःख का मानता, हे रामा योग्य नाही. अशा प्रकारचं दुःखेचे आणि या ठिकाणी बाण तुम्ही स्वतःहून हृदयाला मारून घेऊ लागलात बरं, अशा प्रकारचं बोलू लागले. नाही पंचतत्व पावला, नाही याचा रे प्राण गेला, जीवन श्रीने आसे भरला, नाही निमाला सर्वता, नाही निमाला सर्वता, नाही याचा प्राण गेला. रामा, हे रामा, सुशेन बोलू लागलेला आहे. असो या ठिकाणी असणार म्हणू लागलेले आहेत की तुम्ही असणार या ठिकाणी लक्ष्मणाच्या जीवाला धोका नाही, दगा नाही, कुठल्या प्रकारचा प्राण गेलेला नाही, त्याचं शरीर विकळ झालेलं आहे, अचेतन पडलेलं आहे, बेशुद्ध झालेला आहे, कुठल्या प्रकारचा दगा फटका लक्ष्मणाला झालेला नाही रामा, असं बोलू लागले. श्रीरामा पाहे सावधान, सुप्रसन्न याचे वदन, पद्मदळा सारिखे दान, मुखचिन्ह दिसत आहे. एखादं कमळाचं फूल सुकलेलं जसं असावं तशा प्रकारे असणारं तुझं तोंड झालेलं आहे, अशा प्रकारचं दुःख करण्याची गरज नाही. त्यांचं होऊ द्या अगोदर. सुकुमार याचे तर कमळ, शीतळ न लागते चरण तळ, टवटवीत नेत्रयुगळ, लक्ष्मण विवळ नाही रामा. कारण सुशेन वैद्य असणारा प्रभू रामचंद्राला सांगू लागलेला आहे, याचे चरण असणारे गार पडलेले आहेत, त्याचं कमळ असणारं तोंड जे आहे कमळासारखं सुकलेलं आहे, परंतु याचा जीव गेलेला नाही आहे, याच्यामध्ये चेतनशक्ती अशा प्रकारची आहे, तुला काळजी करण्याची गरज नाही. प्राणहीन पै शरीर याचे न देखो साचार, सावधान याची गात्रे वक्र, शेषावतार हा होय. कारण सुशेनानं सांगितलं हा असणारा शेषाचा अवतार आहे, विकळ अवस्था झालेली आहे, परंतु हा असणारा चेतनमध्ये आहे, तो काय मेलेला नाही आहे. एवढं दुःख करण्याची तुला गरज नाही, काळज करण्याची गरज नाही. सावधाई के रघुनंदना
आरिगज सैन्य पंचानना राक्षस कुळ निभंजना बंधुरत्ना भय नाही. कारण सर्व राक्षसाचं कुळाचं नायनाट करणार अशा प्रकारचा असणारा प्रभू रामचंद्र तू पराक्रमी आहेस आणि तुझा असणारा बंधू आहे, त्याचं रक्षण करणं तुला काही अवघड नाही. त्याच्यामुळं अशा प्रकारचं दुःख करणं हे काही तुला योग्य नाही किंवा सोबत नाही आहे. शक्ती भेदे लक्ष्मण पडला असता हि जान सर्वता नाही विसज्ञ तेही चिन्हावधारी. कारण याला असणारी शक्ती लागलेली आहे आणि म्हणून तो बेशुद्ध पडलेला आहे. विकल अवस्था त्याची झालेली आहे आणि म्हणून त्याची चिन्ह काय असतात त्या चिन्हाचं वर्णन मी तुला सांगतो असं सुषेण वैद्य प्रभू रामचंद्राला सांगू लागलेला आहे. जरी दिसत आहे विकळ हरी पाठव्यासे प्रबळ धुकधुकीत नेत्र कमळ अळुमाळ दिसत आहे. कारण याचे जे जे नेत्र आहेत त्याचे डोळे असणारे धुकधुकीत अशा प्रकारचे झालेले आहेत. विकल अवस्था झालेली आहे. हा पाय असणारे थंड पडलेले आहेत परंतु त्याची चेतन अवस्था अजून जिवंत आहे. त्याच्यामुळे दुःख करण्याची गरज नाही. सर्वथा याशी भय नाही हे मी जाणतसे पाही प्रतिज्ञा करीतो तुझे पायी भय नाही लक्ष्मणा. आणि म्हणून प्रभू रामचंद्राला शपथ घेऊन त्या सुषेण वैद्यानं सांगितलेलं आहे, हे रामा या लक्ष्मणाबद्दल तुला कुठलीही काळजी करण्याची गाई. रामा तुझी शपथ घेऊन सांगतो याच्या जीवाला धोका होणार नाही, हा जिवंत होणार आहे. याच्याकरता विलाज आपल्याकडे आहे, तुला दुःख करण्याची गरज नाही. त्याच्यामुळे
त्याचे जीवदान तू द्यावे. हनुमंताला जवळ बोलून घेतलं सुषेण वैद्याने त्याच्या कानामध्ये सांगितलं, याचा गुन्हे असताना सांगितलेलं आहे. कारण तू जा, हा लक्ष्मण या ठिकाणी त्याला सावध करण्याकरता वाचविल्या लक्ष्मण रामाचे सुख समाधान, सुख सुग्रीवांगदान, सुख संपन्न वानर. आणि ही औषधी आणि लक्ष्मण जर वाचला तर प्रभू रामचंद्राच्या मनाला सुख वाटेल. सुख संपन्न अशा प्रकारचं संपूर्ण आपलं सैन्य अयोध्येला गेली किंवा सर्व असणारे राजे महाराजे होणार आहेत. रघुनाथ श्री रघुनाथ श्री राम प्रेमेश्वर अतुलत, राम स्मरत सर्वदा. तुझ्या मुखामध्ये राम रामाचं नामस्मरण करत गेल्यानंतर हे काम तुला शक्य होणार आहे. तुझ सर्वाभूती समसमान, अखंडता रामानुसंधान, दृश्य द्रष्टा आणि दर्शन, रामची घन देखती. कारण ही दृश्य द्रष्टा आणि दृष्टी असणारी ही जी काही त्रिपुटी आहे, त्या रामामध्ये असणारी जी काही सर्व शक्ती आहे ती तुझ्या समोरच आहे आणि तुलाच ती प्राप्त होऊ शकते. त्याच्यामुळं हे कार्य तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही करता येणार नाही. सुग्रीवानी अंगद जांबवंत, नळनिळा दिवानर समस्त, तुझे आम्ही राम भक्त, श्रीराम सेवित सर्वदा. कारण हनुमंत हा राजा सुग्रीव आहे, अंगद आहे, नळनिळी जांबवंत हे संपूर्ण वानर सैन्य असणार. तुझ्या बरोबर आम्ही रामाची सेवा करण्याकरता सगळे तत्पर आहोत, परंतु हे कार्य करण्याकरता तू एकटाच अशा प्रकारचा समर्थ आहे. तुझे आम्हा श्रीराम भेटी, तुझे आम्हा श्रीराम गोष्टी, तुझे राम देखिला दृष्टी, धन्य सृष्टी तुझे आम्ही. आणि म्हणून सुषेण वैद्याला सांगितलं, हनुमंता तुझ्यामुळे रामाची आणि आमची भेट झालेली आहे. त्या भेटीमुळं रामाबरोबरची मैत्री, त्यांचं असणारं प्रेम, सर्व असणारं वानर सैन्याबद्दल निर्माण झालेलं प्रेम, याचं मूळ कारण म्हणजे हनुमंता तू आहेस. आणि म्हणून एवढं काम त्या रामाकरता तुला करावं लागेल. तुझे वानर वनचर, झाले श्रीराम सेवेचे किंकर, तुझे भव समुद्र दुस्तर, झाला समग्र कोरडा. हनुमंता तुझी रामाबरोबर भेट झालेली आहे, रामाची मैत्री तुझी अगोदर झाली आणि त्याच्यामुळे रानामध्ये चालणारे हे पाने खायले वानर, त्यांच्यामुळे म्हणजे रामाबद्दलचं प्रेम, त्यांची भेट, त्यांचं दर्शन असणार. याचं मूळ कारण म्हणजे हनुमंता तू आहेस. जन्म मरणाच्यावरती बुडत होतो मारुती, वालावून श्रीराम भक्ती, वानर पंक्ती उद्धरिया. आणि म्हणून सुषेण वैद्यानं सांगितलं, जन्मायचं मरायचं असे कित्येक वर्ष असताना जन्म आम्ही घेतलेले आहेत, मरण पावलेले आहोत. हनुमंता तुझ्यामुळे या प्रभू रामचंद्राची भेट झालेली आहे आणि तुझ्या भेटीमुळे, रामाच्या दर्शनामुळं आम्हा सर्व मानव जातीचा उद्धार झालेला आहे. आता आम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यामधून चुकलेला आहोत. एवढा उपकार तू आमच्यावरती केलेला आहे. हेची नवाला सांगो किती, तुवा उधळली त्रिजगती, तुझे पापी उधरते, पाप निर्मुक्ती तुझे. आणि एवढंच काय हनुमंता तुला सांगू म्हणले, या सर्व असणाऱ्या धरतीचा उद्धार किंवा या धरतीवर असणाऱ्या प्रत्येक जीवाचा उद्धार तुझ्यामुळे झालेला आहे. तुझ्यामुळे सर्व रामाचं प्रेम, रामाची भक्ती प्राप्त झालेली आहे आणि एवढा मोठा उपकार असताना तो आमच्यावरती केलेला आहे. वानर मांडी समवेत, विरता उपमा समस्त, तुवा नेवोनी विवरात, केले तृप्त फळ जळे. कारण सीतेचा शोध घेण्याकरता निघालेले हे वानर सैन्य तुझ्या बरोबर आणि ते एका भुयारामध्ये तू घेऊन गेलास. भुकेने व्याकुळ झालेलं होतं. त्या भुयारामध्ये गेल्यानंतर त्यांना फळ भांगवत देऊन त्यांची तृप्ती करण्याचं काम, त्यांची भूक भागवण्याचं काम हनुमंता तू
व्यासपीठाकडे येण्याची कृपा करावी. शेल्ले विशेल्ले करणे विकरणे अशा पद्धतीच्या 4 असल्या दुर्मिळ अशा वनस्पती आहेत आणि अतिशय प्रयत्न करून लक्ष देऊन असणारे हे औषधी घेऊन यायच्या. स्वय काय जाती बुधना शते कानपती आपणा अंगिरावनाच केवना सुवर्णा गाणतीच नाव. स्वर्णा नावाची वनस्पती अशी एवढी आहे की जर जखम झाली हाड फ्रॅक्चर झालं तर असणारा त्याच्यावर काही जखम राहत नाही. ती एकदम पूर्वीसारखी होती. अशा पद्धतीची ती असली स्वर्णा नावाची पॉवरफुल अशी वनस्पती आहे. पाण्याचे तळा सुकुमार फुकोन शकती चंद्रकार. हिरवी सुंदर रत्नांबर फुले तिची. ती वनस्पती असले औषधी सूर्योदयाच्या अगोदर घेऊन ये म्हणून असणारे सुजय वैद्यराज हनुमंताचे पाय धरू लागलेले. तो मता जीवदाता तो सुखविनी बहुव्यता. बहु बोलणे न घडे सर्वता. सद्गुरु तत्वता तू आम्हा. हे हनुमंता तू असणारी फार मोठी भवव्यथा असणारा जन्म मृत्यू आणि असणाऱ्या संकटातून असणारा वेळोवेळी वाचवलेला आहेस. तेवढं सांगायचं तर मला तर आता वेळच नाही. वाचणारा सांगायला नाही. पटा पटा आपल्याला उरकायचे. तुझे नेत्र कला भव प्रभाव पुरमामा. तुझे नियमा श्री राधे प्रेमा. प्रिय वया वन रामा. रागमा उठवे वेगी. हनुमंता लवकर जा. तुझ्या बहुळा असणारा जन्म मृत्यू चक्रातून आम्ही असणारं मुक्त झालो. लवकर जा आणि असणारे औषधी दिव्य औषधी घेऊन ये. करावे सगळे संपादन विजयी होऊन येती. आणि तुम्ही लवकर जा आणि असणारे दिव्य औषधी घेऊ. राम नामस्मरण करा आणि दिव्य औषधी घेऊन या म्हणून तुझ्या हाताने चरण धरतो. माझे स्वामी श्रीराम माझे भक्त सुख मज सांगती समरणाची ऐसे माझी न मानावे. हनुमंता तुम्ही मी असं ही सेवा म्हणून दिव्य औषधी करायला आणि घेऊन ये असं मनामध्ये झालं. आपण मनामध्ये असं येऊन जाते माझ्यामुळेच असं औषधी घेऊन येतो. माझ्यामुळेच रामाला सुख. माझ्यामुळेच वांजराला सुख. माझ्यामुळेच होते असं मनात आणू नका. मी ही सेवक आहे म्हणून कार्य करा. प्रेमाची जाती आईचीच आहे. बोलता मागे न पुढे पाये. आईची कोणी कसती आहे. जाणता होय तू एक. अरे बाबा हनुमंत तुला हे सगळं कळतंय. सांगण्याची गरज नाही. पण हे प्रेमामुळं लवकर औषधी घेऊन यावा. लक्ष्मणाला सावध करायचंय म्हणून तरी आम्ही सांगतो. समाधानाचे सकल पदा. छेदुने द्वंद्वची या कंदा. परमानंदा पाविले. रामनामाचं स्मरण केलं. नम्र विनंती, आपण व्यासपीठाच्या जवळ थांबावं. पुढं वाचक सूचकासाठी बसण्याची सोय केलेली. व्यासपीठ अभिमान महाराजराव यांनी ताबडतोब व्यासपीठाकडे जावं. रामनामाचं स्मरण केलं. जप केलं. हे खरं का ते खरं असं जी द्वंद्व मनामध्ये जे असं विकल्पाचं सगळं असणारा सिद्धी झाल्यासाठी विकल्प नाहीसा होतो. शंका निरसन होतात. स्मरणी नाही द्वंद्व बाधा. स्मरणी नाही सगळं आपदा. जे संकट हे आले रामनामाच्या स्मरणाने त्याच्यावर विश्वास ठेवल्याने सगळ्यातून मार्ग निघतो आणि असणारं कार्य पूर्ण यशस्वी होतं. म्हणून रामनाम सतत चाललं पाहिजे. ते करुणे राम समरण. वाचक
वाचक सूचक मंडळीला नम्र विनंती, दुसरी जोड येऊस तर कथाभाग चालू ठेवायचा. प्रभू रामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज. पर्वताच्या उत्तर भागी सर्वधान लगती जगी, त्याही वेगी परिसे पार. ग्रंथकर्ते या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत की असणारे सुशील डॉक्टर ते असणाऱ्या प्रभू रामचंद्राला आणि हनुमंताला सांगितल्या गावात असणाऱ्या उत्तर असणारा द्रोणागिरी पर्वत याच्या उत्तर दिशेला असणाऱ्या त्या औषधी आहेत आणि त्या औषधी या ठिकाणी घेऊन आल्यावर असणाऱ्या लक्ष्मणाला विलास होत आहे असं डॉक्टरचं म्हणणं आहे. अम्लान पुष्पे दीप्यमान, प्रभा सूर्य तेजा समान, वर्णे सदा नित्यनूतना, समूलदान सुस्वाना. असणाऱ्यामध्ये रात्रीच्या वेळेचे असणारे औषधी चंबर आहे. सूर्याच्या साऱ्या तेजासारखं तेज पडत आहे. त्याचे असणारी फुलं म्हणजे तेजस्वी आहेत. असं असणारं प्रचंड प्रकारचा उमेद त्या ठिकाणी ज्या वनस्पतीचा पडत आहे ती वनस्पती हे औषध काम करणारी आहे. समुद्र मंथानी अमृता, निगत दैत्या भांगत, पर्वती सांडले परिता, औषधी देत झालिया. ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगत आहे ज्यावेळेस असणारं समुद्र मंथन झालं आहे, समुद्र मंथनामधून असणारे अमृत निघालेलं आहे आणि अमृतासाठी देवाचं आणि रक्षाचं भांडण लागलं, त्यावेळेस असणाऱ्या त्या द्रोणागिरी पर्वतावर अमृत सांडलेलं आहे आणि त्या अमृताची औषधी या ठिकाणी तयार झाले, तिला अमृतवली असं म्हणलेलं आहे. तेथे गंधर्व राज्य करीती दुर्धरता, स्थिती औषधी हाती यज्ञ राखीती, अहोरात्री सावधान. आणि त्या डोंगर पडलेल्या गंधर्वांना असणारे अक्षर या ठिकाणी काय तर त्या औषधीदारांमध्ये आपण करत आहे. अहोरात्र दुर्धर भाडा देत आहे. प्रचंड प्रकारचे बंधन त्या औषधीला आहे. असे असणाऱ्या म्हणजे काय तर घेऱ्यामध्ये ते औषधी आहे
दिवाकर उदयता कार्य सर्वत्र नसेला. अरे बाबा आणि तुला सांगायचं आहे सूर्योदयाच्या अगोदर हे कार्य झालं ते कार्य नसणार नाही. औषध आली तर नाही तर सूर्य उगून जर पुन्हा औषधी आली तर हे सर्व कार्य नसणार आहे. असणाऱ्या कार्याचा उपयोग होणार नाही. एवढं प्रयत्न करणं वाया जाणार आहे. ब्रह्मशक्ती सर्वराम पूर्ण उदयता सहस्त्रतेन ज्यावरी घाली ज्यापला त्याचा प्राण वाचेना. असणाऱ्या म्हणजे काय तर सूर्याचे किरण त्या जर जखमेवर पडलं तर असणाऱ्या जळाची जखम झाली आहे त्या जखमेवाल्याचा प्राण वाचणार नाही. याच्यासाठी सूर्योदय व्हायच्या अगोदर औषधी आणून ते असणाऱ्या म्हणजे काय तर जखम बरी करायला पाहिजे. या रागी कपिनाथ सवेग गमना कर्याता सुमित्रा वाचोनी सर्वता श्री रघुनाथ सुखदे. अरे हे हनुमंताची वाचणाऱ्या लवकरात लवकर जा. औषधी घेऊन ये. असणाऱ्या लक्ष्मणाशिवाय राम वाचणार नाही. जर लक्ष्मण वाचला तर राम आहे म्हणजे राम वाचणार आहे आणि राम वाचला तर राम राज्यावरून त्या ठिकाणी होणार आहे. हे नाही तर सर्वनाशाला जाणार आहे. राजा सुग्रीवापना प्राप्तिता धारा वायुमंडला शीघ्र करुणी प्रयाण बंधु लक्ष्मण उठवावा. विभीषण राजे परासी सत्वर करावे गमनासी वेगे आणून औषधीशी स्वमित्रासी उठवावे. वडील सकल वनरस तो जांबवंत बोले सुरस आणून या तृणादिसा सुबंधूस वाचवी जांबवंत हा असणारा सर्वापेक्षा असणारा श्रेष्ठ आहे. तो देखील त्या ठिकाणी म्हणतो आहे हे असणाऱ्या हनुमंता तुझ्याशिवाय लक्ष्मण वाचणार नाही. लक्ष्मणाचं कार्य तुझ्याशिवाय होणार नाही आणि लक्ष्मण वाचलं तर पुढचं कार्य होईल नाही तर कार्य होत नाही. लक्षात ठेव. अंगादेवराज जोता बोलिल्या अति नेतका तोही विनिवित सिदेखा कपिनायका आदरे. त्या ठिकाणी असणारा कोण तर अंगद आहे. असणारा त्या ठिकाणी सुग्रीव आहे. हे देखील त्या ठिकाणी असणाऱ्या त्याने हनुमंताला विनय लागले आहे. दादा तुझ्याशिवाय हे कार्य होत नाही अशी विनंती करत आहे. तुझ्या सकल दुष्कर तरुण आम्ही वानर तोही तुझा उपकार केवी सांगू समग्र हनुमंत. तुझ्यावेळी आम्ही असणारे हे वानर सर्व या दुष्ट समुद्रातून तरलेले आहे. तुझा किती उपकार आहे आणि काय तुझं गुणवर्णन करावं तुझ्या उपकाराची काय थोडी सांगावी असं त्या ठिकाणी ते वानर आणि त्या हनुमंताला बोलत आहे. अति संकट दुर्गम तो वाचविला आम्हा सकळांस तुझी स्वामी बहुवाच मी किती बोलू. आमचा उपकार केला आहे. असणाऱ्या त्या विवरामधून असणाऱ्या बाईच्या विवरामधून शेपटात बाजूला बाहेर काढलं किती आमचा उपकार आहे. किती असणाऱ्या निमित्त आम्हाला या ठिकाणी त्रासातून सोडवलेला आहे. आता सकळार्थ सारे का कपिंद्रा साचार प्राण त्यागी स्वामित्रा सर्व सहाय होईला. आपल्याकडे सर्वांना संकट आलेलं आहे. हे संकट वाचवण्यासाठी संकटातून बाहेर काढण्यासाठी दुसरा कोणीही म्हणजे या ठिकाणी असणारं काम करत नाही. तुझ्याशिवाय होणार नाही. हनुमंतरातून लवकरात लवकर जा. न जगत लक्ष्मण
ठिकाणी जाऊन वाचक सूचक मंडळीनं फराळ करून येण्याची कृपा करावी. प्रभू रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान महाराज की जय. सर्व भाविकांना विनंती आहे, आजूबाजूला पाणी ठेवलेलं आहे जारमध्ये, कृपया वास्तवी बंधू लक्ष्मण आहे तो प्रकारांना काय बोलो. आणि शिक्षण डॉक्टर म्हणून आहे हनुमंतराया. माझा बंधू लक्ष्मण तुम्ही वाचवा, मला समाधान द्या. माझे तिन्ही माता आहेत त्यांना समाधान द्या. नव्हे नव्हे लक्ष्मणाशिवाय मीही जगू शकत नाहीये, अशी ही तुझ्या हातामध्ये आणि गुरु किल्ले आहे असे. आणि लक्ष्मणाला हनुमंताला प्रार्थना सुषेण डॉक्टर करू लागले. आईसे श्रीरामा ते उत्तर कैसे व्युत्पत्तीत मग ऐकवण्याला आले कपिंद काही उत्तर बोलत. प्रभू रामचंद्राचे उत्तर ऐकल्यानंतर हनुमंतरायाला अतिस्फुरण आलेला आहे. हा हनुमानजी कसा आहे की हनुमानजी परोपकाराने पुण्य परोपकार करण्यासाठी जन्म झालेला आहे त्यांचा. आणि राम भक्त आहे तो. प्रभू रामचंद्र केव्हा आज्ञा मला करतील हाच वाट बघत आहे म्हणून हनुमंताला अति उल्हास आलेला आहे. समुद्र ओलांडून असं काजेने पालती केली लंका वेदना लाविला दसमुखा तो हनुमान एका तर सावधान. हनुमानजीमध्ये कशी त्याची प्रौढी आहे, कशी ताकद आहे. एका आणि भूकाळा सरशी असणारी हनुमंताने लंका सगळी हादरून टाकलेली आहे आणि राजा रावणाला गवारा बसविलेला आहे. अशी हनुमानजीची असणारी ताकद सर्व आणि आहे म्हणून हनुमानजीची प्रशंसा रामचंद्र प्रभू करताय. हनुमान सातपटाती
अभिमान अभिमान